शिक्षण घेतलंय त्याच्यापुढे आपण काहीतरी करायला पाहिजे, तर नाही, आपल्या घरातला सपोर्ट नसतो. काही काहींचा तर माझा पण नव्हता, पण मी असं मनात धरलं की नाही, मला काहीतरी करायचं आहे, मी शिकणार आहे. पण मला पार्लरमध्ये इथे येऊन ॲडव्हान्स करायचं, तर मी मीना मॅडमला भेटले. अगोदर पण आलेली, पण तेव्हा माझा नंबर नाही लागला, कारण मुलगी माझी लहान होती, तेव्हा मला करायची संधी नाही भेटली. आणि नंतर मग आल्यावर फॉर्म भरला, तरी मुलीला घेऊन यायची, तरी मॅडमला सांगायची नाही, माझी लहान मुलगी आहे, मी कशी येऊ. मॅडम ते नाही, तू घेऊन ये, तुला शिकायचं आहे ना. तर मी माझ्या मुलीला घेऊन यायची. आणि मला थ्रेडपासून, मला अगोदर पार्लरचं म्हणजे मेकअपचं यायचं, पण पार्लरचं काहीच नव्हतं माहिती. मला थ्रेडपासून ते कैची कशी चालवायची, वॅक्सिंग कसं करायचं, याच्यापासून सगळं मॅडमने आम्हाला हाताला धरून शिकवलं. तसंच आम्हाला इथं आल्यावरती प्रशिक्षणाबद्दल वेगवेगळं माहिती भेटली की अजून आपण पुढं काय करू शकतो, याच्याबद्दल पण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी माहिती व्यवस्थित पुरवली. आणि थोडं काय होणार, इतर कोण लोक बाहेरचे आले तरी पण आम्हाला स्पीचसाठी बोलवायची तिथे, आणि आम्हाला माहिती नसं पडायचं का आता पुढं कोण येणार आहे काय. तर ह्या सरांचं नाव असू दे, किंवा अलिबागला अजून कुठली संस्था म्हणजे आहे, त्या मागे मॅडम आलेल्या, त्यांचं आता मला नाव आठवत नाही, पण त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं की नाही, महिलांनी आपण पुढं